नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी 7व्या हप्त्यात म्हणजे जानेवारीच्या हप्त्या संदर्भात एक मोठी एक धक्कादायक बातमी आणि एक आनंदाची बातमी सुद्धा तर समोर आलेली आहे। ती बातमी आपण आता पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी आता 7व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। त्यासाठी तुम्हाला आहे ना, आणि त्या ठिकाणी 7वा हप्ता पण लाडक्या बहिणी लवकरच जमा करणार आहेत। आणि या ठिकाणी सरकार अशा काही महिलांना या ठिकाणून वगळणार पण आहे। तर काय आहे सविस्तरपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा। तर नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपली एकच साईट ती फक्त मराठी साईट। तर सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे अशी चर्चा सध्या जोरदार चालू आहे। तर त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये नियमामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहे। तर या योजनेचा 7वा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, तर या ठिकाणी कोणकोणत्या महिला पात्र आहेत, तर पहा, महाराष्ट्र सरकारने योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून राज्यातील 2,47,00,000 म्हणजे 2.5 लाख महिलांना लाभ दिलेला आहे। परंतु आता सरकार या मंजूर अर्जाची पडताळणी करणार अशी बातमी समोर आलेली आहे। कारण राज्यातील अनेक महिलांनी निकषांचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केलेत, त्यांना या योजनेचा पैसा पण मिळाला। परंतु आता अशा सर्व महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आणि या महिला योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी बातमी समोर येत आहे। तर आता अशा महिलांना योजनेचा 7वा हप्ता मिळणार की नाही मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर आता 6 हप्ते जर मिळालेच आहे, पण त्यासाठी लाडक्या बहिणींना, साऱ्याच लाडक्या बहिणींना जे पात्र अपात्र काय ते अजून ठरवायचं आहे, पण त्यासाठी 6 हप्ते लाडक्या बहिणींना अत्या अर्जंट त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यावेत, ही आता माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी। तर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, म्हणजे 15 ते 20 जानेवारीपर्यंत हा हप्ता जमा होणार आहे। परंतु यामध्ये महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी चर्चा सुद्धा जास्त चालू आहे आणि बातमी समोर येत आहे। तर या योजनेच्या निकषांची पालन करून अर्ज सादर केले होते, त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना लाभ मिळालेला आहे। अशा सर्व महिलांना योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। तर त्याचप्रमाणे गरजू महिलांना योजनेचा लाभ पुढे सरकारकडून पण दिला जाणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना या जास्त काळजी करण्याची गरज नाही। पण ज्या ठिकाणी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की घरात 4 चाकी वाहन नसल्या पाहिजे, एका घरात 2 महिला नसल्या पाहिजे, त्यांचं PM किसान असं अशी निराधार योजना ही कोणती त्यांची त्यापैकी एकच त्यांना कोणती करता येईल। आणि जी 7वा हप्ता येण्याची तारीख म्हणजे 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता तर या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मिळण्याच्या आधीच त्या ठिकाणी आज उद्याच तुम्ही जे आतापर्यंत मिळालेले 6 हप्ते ते अत्यंत अर्जंटमध्ये तुम्हाला मी काढण्याचे सांगत आहे। परत डबल सांगतो की 6 हप्ते मिळाले ते तुम्ही एकदा काढून टाका आणि 7वा हप्ता येण्याची आता 15 ते 20 जानेवारीपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता। धन्यवाद।